नाशिक जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीला आणि विशेषतः कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या राजकीय नेतृत्वाला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली आहे। स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून झालेल्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड करून घेतली आहे। या विजयामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून महायुतीच्या राजकीय गणितावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। विशेष म्हणजे याआधी त्र्यंबकेश्वर परिसरातील राजकीय घडामोडींमध्येही भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नव्हते। त्यानंतर आता विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवाराचा विजय झाल्याने भाजपला सलग दुसरा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या सदस्यांच्या मतदानातून झालेल्या या निवडणुकीत गोकुळ गीते यांनी प्रभावी कामगिरी करत विजय मिळवलाय। त्यांच्या विजयामागे स्थानिक पातळीवरील असंतोष, पक्षांतर्गत नाराजी आणि अपक्ष उमेदवाराला मिळालेला व्यापक पाठिंबा ही कारणे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान निकालामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच स्थानिक नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। गोकुळ गीते यांच्या विजयामुळे अपक्ष राजकारणाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून महायुतीसमोर आत्मपरीक्षणाचे आव्हान उभे राहिले। ब्युरो रिपोर्ट।